हळद गेली, सोयाबीन गेलं रे देवा. हे कसं झालं रे बाबा. हे पहा रे देवा, तिकडे मंत्री लोक स्वागत करून राहिले, मस्त वाढदिवस करून राहिले रे बाबा. इकडे शेतकऱ्याच्या बांधावर या रे, बांधावर या. हे पहा आमच्या समस्या पहा रे बाबा. आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाणी झालं, अर्ध्या घंट्यात होत्या तर नव्हतं केलं आम्हाला रे बाबा. हे कसं झालं रे देवा. बोलू बाबा, इकडून तिकडून पैसे आणून पेरणं केलं रे बाबा. धोळे बाबा, कसं झालं रे देवा. हे पाहो ते झाली सगळी गेली, होऊन गेली सगळी. इकडे मंत्री लोक मजा करून राहिले मंत्रालयात. इकडे या म्हणा शेतकऱ्याच्या बांधावर, पहा जरा सगळे शेतकऱ्याचे हाल. प्रदीर्घ दिवसांच्या विश्रांतीनंतर रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यात दमदार पाऊस झाला. मंगरुळपीर तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक भागातील पिकांचं नुकसान झालं. पावसाचा प्रवाह अधिक असल्याने शेत शिवारात पाणी शिरल्याने शेताचं रूपांतर तलावात झालं. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावलंय. कंझरा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं काही शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्यात. मंगरुळपीर तालुक्यात कंझरा गावात ढगफुटी सदृश्य निर्माण झालं. त्याच्यामुळे प्रचंड शेतीची हानी झाली. एका शेतामध्ये किती जागेनं पाणी गेलं हे आम्हालाच कळून नाही राहिलं. प्रचंड असे कालवे निर्माण झाले शेतीचे. खूप नुकसान झालेलं आहे. ठिबक वाहून गेलं, ड्रीप वाहून गेली, फिंगरचे सट वाहून गेले, हळद, सोयाबीन पक्षीच्या उघडं पडून सगळं वाहून गेलं. शेती खरडून गेली. करावी नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय काही पर्याय नाही आता. हे पूर्ण आमची हळद अशी उघडी पडली सगळी. सोयाबीन वाहून गेलं, हळद वाहून गेली. सगळं इतकं मोठं नुकसान झाले की शेतीतून बऱ्याच ठिकाणी म्हणजे असे काले निर्माण झाले. इतकं पाणी शेती खरडून गेली. तरी देवेंद्र भाऊ तुम्ही शेतकऱ्याला चांगल्या परीने मदत करून आम्हाला याच्यापासून वाचवा. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.